आता आपण परत कमिंग बॅक टू युअर फर्स्ट शो, तू मला एक किस्सा सांगितलेलास आपण फिल्म शूट करत असताना. तो किस्सा प्लीज आपल्या ऑडियन्सला सांग की त्या एक आजी होत्या. तर हा म्हणजे जेव्हा तू मला सांगितलंस ना, मी जेन्युइनली एकदम अशी इमोशनल, प्लस मी एक शॉक झालेली की इतकं प्रेम व्ह्युअर्सचं असू शकतं एका आर्टिस्टवर. तर प्लीज तो किस्सा सांग. असे 2 किस्से, दोन्ही किस्से मला सांगायला. येस प्लीज. एक पहिला किस्सा असा होता की आम्ही मनोधन वाराचं सिरियल होतो आणि ती सिरियल खूप टॉपला गेली, खूप पॉप्युलर. आणि तेव्हा एक साधारण 35-40 एक महिला ऑन सेट मला भेटायला आली. तर मला तुम्हाला भेटायचं आणि तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे, 10 मिनिटं द्याल का? अच्छा, त्या सेटवर येऊन बोल. तर म्हणलं ठीक आहे, मी एक शॉर्ट कम्प्लीट करून तुम्हाला येऊन भेटतो. असं म्हणून आपण कॅज्युअली येऊन त्यांना नंतर भेटतो. तर मग त्या सांगायला आल्या की तर त्या सांगे की मी माझी आई आता हॉस्पिटलाइज आहे आणि साधारणतः एक 15 दिवसांपूर्वी वडील वारले आणि माझी आई आणि वडील एकत्रच राहत होते. आणि माझी आई ही माझ्या भावासोबत राहते, भाऊ आणि भावाला पाहिजे. आणि वडील वारल्यानंतर आईची वाचा बंद झाली, म्हणजे कुणाशीच बोलत नव्हती. तिला तो खूप मोठा शॉक बसला. तो इतका भयंकर शॉक होता की ती आमच्याशी बोलत नव्हती, आम्ही विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं सोडा, ती आमच्याकडे बघत पण नव्हती, मुहपासून करत नव्हती, काही नाही. जेवण व्यवस्थित जेवण वगैरे, झोपणं वगैरे एवढंच. आणि तिने ना पहिल्यापासून, म्हणजे तुमची मालिका सुरू झाली तर साधारणतः 2ऱ्या महिन्यापासूनच आहे ना, तिने तुमचा म्हणजे माझा एक फोटो फ्रेम करून घरात लावला. कारण त्यांना तुम्ही फार आवडता. तेव्हा मी करत असलेली ती भूमिका निखिल, निखिल निखिल म्हणूनच ओळखते. निखिल फार आवडतो त्यांना आणि त्यांनी ती फ्रेम करून लावली होती तुमचा फोटो. आणि वडील गेल्यानंतर ते एकदम शांत आहेत, अजिबात बोलत नाहीत. तर शेवटी मग आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला की का असं. डॉक्टरांनी सायकॅट्रिस्टचं नाव सुचवलं, सायकॅट्रिस्ट भेटले. तर सायकॅट्रिस्ट म्हणाले की नाही म्हणत, त्यांना खूप मोठा शॉक बसला. नवऱ्यासोबत इतकी वर्ष संसार केला आणि अचानक मोठा गेला. कारण माहीत नाही ते कधी बोलतील किंवा कदाचित असं सांगू शकत नाही, पण तुम्ही त्यांच्याशी बोलत राहा. तुम्ही आमच्याशी बोलतच नाही, मला ते कळत नाही काय झालं, आम्हाला खूप टेन्शन आलं. आणि सडनली एका दिवशी असं झालं की त्यांनी असं पाहिलं की त्या आजी त्या माझा फोटो हातात घेऊन फोटोशी बोलायला लागला. निखिल बघतोस, फ्रेम केलेला जो फोटो होता तो फोटो हातात घेऊन निखिल बघतोस, निखिल कसं बघ, हे कसं हे सोडून गेले मला, आणि हे बघ ना कसं माझ्याशी वागतात वगैरे वगैरे सगळं तिचं ती मन मोकळं करायला लागली त्या फोटोशी. घरात कोणाशीच ती बोलत नव्हती, फक्त त्या फोटोशी, त्या निखिलशी ती बोलत होती. आणि हे मला सांगितल्यानंतर अंगावर असा भयानक, म्हणजे मला काय डोळ्यात पाणी आलं माझ्या आणि अंगावर काटा आला. मला काहीच कळत नव्हतं की हे सांगते ही बाई ऑब्व्हियसली खोटं तर बोलणार नाही. आणि मी आपलं ऐकतोय ब्लँक झालो होतो मी. आणि मग त्यांनी पुन्हा डॉक्टरांना विचारलं की ही असं असं फोटोशीच फक्त बोलते. डॉक्टर बोलते की बोलू द्या तिला, तिचं मन पूर्ण जे भरून आलंय ना ते मोकळं करण्यासाठी तिच्यासाठी तो मार्ग आहे की तो निखिल आहे ना, निखिलशी तिला बोलावं असं वाटतं ना, तिला बोलू द्या, आता नका तिला वाटत. असं करून मग त्या बोलत होत्या आणि मग सतत बोलत होत्या. आणि त्यांची ती मुलगी ही गोष्ट फक्त सांगण्याकरता त्या मला सेटवर भेटायला आल्या. तर मी त्यांना असं म्हटलं की मी त्यांना येऊन भेटू का, असं काही नाही तुम्ही नका येऊ, कारण जर तुम्ही आलात ना तर ती तुम्हाला सोडणार नाही, कारण ती तुमच्याशी जास्त अटॅच झाली, म्हणजे निखिल या कॅरेक्टरशी जास्त अटॅच झाली. सो म्हटलं नाही. आणि मला ते फार, म्हणजे ते नंतर खूप, म्हणजे आजही मला ही गोष्ट आहे 2010 मधली, पण आजही मला ती गोष्ट व्यवस्थित आठवते आणि तो प्रसंग मी कधीच विसरू शकतो. त्यानंतर इमोशनल झाला. आणि मला खूप इच्छा होती त्यांना पर्सनली भेटण्याची, पण नाही मला कधी भेटण्याचं, कारण मला सांगण्यात आलं की नका भेटू, कारण भेटल्यानंतर त्यांना तुमची सवय लागेल. आणि समजा तुम्ही नाही भेटू शकत हे कळल्यानंतर कदाचित त्यांच्या मनावर वेगळी रिॲक्शन पण येऊ शकते. त्यामुळे मी नाही भेटलो, मला नेहमी आणि मला स्मरणात राहतील. किती लोकांचं असं पण प्रेम मिळू शकतं, हे किती म्हणजे लकी आहेस तू रे. आणि दुसरा किस्सा असा होता, त्याच वेळेला मनोधन वाऱ्याचे शूटिंग चालू असतानाच अचानक तेव्हा ना मनसेतर्फे, म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला एक खाद्य महोत्सव भरवला जायचा.
आणि मग तिथे आम्हाला आमंत्रण होतं, तर मला सांगण्यात आलं होतं की अरे ते असं असेल तर प्लीज तुम्ही जाऊन म्हणजे ठीक आहे जातो. तर शूटिंग वगैरे कम्प्लीट करून संध्याकाळी 6-6:30 वगैरे मी तिकडे पोहोचलो. आणि खाद्य महोत्सव सगळीकडे राऊंड असं स्टॉल्स लावलेले होते. मग गेल्यानंतर छान स्वागत झालं, हार वगैरे असं सगळं ते झालं. आणि मग एका कोपऱ्यात जाऊन मी बसलो, खुर्ची टाकली आणि बसलो. एकटाच होतो मी. बरेच आर्टिस्ट आले होते तेव्हा, आऊ पण आले होते, उषा नागपूर, बरेच जण होते तेव्हा. तर मी आपल्या एका त्यांच्याशी बोललो वगैरे नाही करून बाजूला जाऊन बसलो खुर्चीमध्ये. कोण नव्हतं माझ्या आसपास. आणि दिवसभर शूटिंग करून आल्या कारण थकलो होतो एवढंच. मग ना साधारणतः 60-65 वयाच्या एक महिला त्या माझ्याजवळ आल्या आणि मला म्हणाल्या, उभ्या होत्या, मी बसलो होतो. म्हणे तुम्ही निखिल ना? हा, छान काम करता तुम्ही, मला आवडलं तुमचं काम आणि मी आवर्जून तुमची मालिका तुमच्यासाठी पाहतो. मला थँक्यू सो मच, थँक्यू. मग पुढे म्हणाल्या की मी पण इथे स्टॉल लावलेला आहे, तर चिकन रस्सा आणि तांदळाची भाकरी तुम्हाला नंतर पाठवते, तुम्ही आवर्जून खा. म्हणाला हा थँक्यू. पुढे म्हणाला की खरं तर मी इथे स्टॉल लावणार नव्हते, पण यावेळी राजसाहेबांनी मला खूप इन्सिस्ट केलं म्हणून मी स्टॉल लावला. तर मला असं झालं की राजसाहेबांचं वगैरे नाव सांगतात. विचारलं तुम्ही कोण आहात, तुमचा परिचय नाही दिला तुम्ही. तर त्या म्हणाल्या मी अजय अतुलची आई. अतुल दादा मला मध्यंतरी भेटला होता तेव्हा मी हा किस्सा त्याला सांगितला होता, मी अजय अतुलची आई. त्यांनी आधी इंट्रो पण नाही दिला, कौतुक करत होते, अगदी सामान्य आणि फार सामान्य आणि अगदी सामान्य गृहिणी म्हणजे असं म्हणतो ना आपल्या घरातली माझी आई तुझी आई तशीच वाटणारी. आणि त्या असं बोलल्या आणि मी पटकन उठलो आणि म्हणलं खुर्ची आधी बसा तुम्ही. तर बसवलं त्यांना, त्यांच्या पायांना हात लावला. आई म्हणलं तुम्ही अजय अतुलची आई आहात, तुम्ही माझं कौतुक. नाही हरकत नाही असं नाही, पण तुम्ही छान काम करता. मग पुढे अजून एक साधारण 10 मिनिटं वगैरे आम्ही बोललो आणि मग त्यांना पुन्हा त्यांच्या स्टॉलकडे जावं लागलं होतं. मला जावं लागतंय पण मी तुमच्याकडे ते पाठवते, ते आवर्जून खा. तुला खूप बरं वाटलं असेल मनाला की बापरे ह्या बघतात माझी मालिका. आणि नक्की गेल्या त्यांनी एका मुलाकडून ते पाठवलं मला जेवण आणि मी जेवण आलो. अफलातून होतं ते, फारच सुंदर. आणि मधल्या काळात मग आम्ही पानिपत सिनेमा मी करत असताना ऑनसेट इंडी स्टुडिओला आमचं शूटिंग चालू असताना अजय अतुल ऑनसेट आले, पानिपतचं म्युझिक त्यांनी केलेलं आहे आणि ते सर्वांना भेटायला आले. तेव्हा भेटला मग तेव्हा मी त्यांना तो किस्सा सांगितला, असं किस्सा झाला होता. अतुल दादा मला तू होता. अच्छा म्हणजे त्यांना आयडिया होती की काय तू होतास का किस्सा. खूप छान वाटतं की असं जेव्हा लोक, आणि आजही नवागडी नुंगाराचे करत असताना सुद्धा चांगला प्रेक्षक पाहतो आणि त्यामुळे त्यांच्याकडून आलेली दाद सुद्धा ही अविस्मरणीय असते आणि ते जेन्युइन असते, नो फिल्टर. एकदम